कोल्हापुरातील राजगोल पाणंद परिसरातल्या चिंतामणी पार्क, एसटी कॉलनी, शिक्षक कॉलनी, स्वामी समर्थ नगर आणि शिवशंभो कॉलनीतील रहिवाशांनी आगामी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणताच मुख्य रस्ता नाही। फक्त राजगोल पाणंद ही सरकारी पाणंद आहे। हा एकमेव रस्ता देखील सध्या येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी गैरसोयीचा आहे। पावसाळ्यात तर पायी सुद्धा या मार्गाने ये-जा करणं अशक्य होतं। या भागातील अंतर्गत रस्ते आणि गटारे देखील महानगरपालिकेनं आजवर केलेली नाहीत, अशी व्यथा इथल्या नागरिकांनी मांडली आहे। त्यामुळे राजगोल पाणंद मार्गावर डिजिटल फलक उभे करून प्रशासनाविरुद्ध घोषणा दिल्या। यावेळी नागरिकांनी रस्ता नाही तर मतदानही नाही अशा घोषणा दिल्या। याबाबतची माहिती मिळताच माजी नगरसेवक राहुल माने यांनी तात्काळ या भागात भेट देऊन नागरिकांची भेट घेतली। सध्या आमच्याकडे सत्ता नसल्यानं आम्हाला निधी देण्याबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप राहुल माने यांनी यावेळी केला। प्रशासनाकडे या समस्येचा पाठपुरावा करत आहोत। यापुढेही प्राधान्यानं या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। गेले 5 वर्ष या रस्त्याचा पाठपुरावा आहे। संबंधित कोळी साहेब इथले जे कॉलनी प्रमुख होते त्यांचा 5 वर्षापूर्वीचा पाठपुरावा होता। तर शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला ती शेतकऱ्यांच्या हक्काच्या शेत जमिनीतून तो जातेला पाणंद रस्ता आहे। ते जर आरक्षित असलं तर त्या शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला किंवा TDR किंवा आर्थिक त्यांना आपण काहीही दिलेलं नाही। तर तसं न घडता आपण त्यांच्याकडनं बाबा त्यांची मान्यता घेऊन त्यांचे हक्क अबाधित ठेवून कॉम्पेन्सेशन असेल किंवा काय असेल ते नंतरच्या ह्याच्यात तर आपण हा रस्ता करूया। ह्या सगळ्या लोकांनी त्याला मान्यता दिल्यानंतर ते काम आपण चालू करू शकलो। आता तिथं एखाद्याने जागा डेव्हलप करायला चालू केलेली आहे। त्या विकसकाच्या माध्यमातून आपण त्यातला 250 मीटर रस्ता केलेला आहे। राहिलेला रस्ता जो आहे तो आपण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी बांधील आहोत। इथल्या समस्यांबाबत नागरिक आमदार आणि आयुक्तांना भेटले। स्थानिक आमदार अमल महाडिक यांनी तर 1 वर्षात रस्ता करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण निवडणूक झाल्यापासून एकदा सुद्धा ते इकडे फिरकले नसल्याचं सांगण्यात आलं। सरांच्याकडे गेलते की 2-3 वेळा जाऊन आलोय मी आणि हिनी बी आलते तवा प्रशासनाकडून कोणतीही विकास कामं आणि मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं नागरिकांनी हा निर्णय घेतलाय। जलद गतीनं कामं सुरू केली नाहीत तर पुढील सर्व निवडणुकीत आमचा मतदानावर बहिष्कार कायम राहील, असा इथल्या नागरिकांनी ठणकावून सांगितलंय। यावेळी रामराव वाघमारे, चंद्रकांत सावंत, संभाजी गवळी, श्रीकांत आयरे, हेमंत कोळी, आकाश येरगार, अकीब पठाण, वैशाली पाटील, ऋतुजा कुंभार, अर्चना भोसले, राजाराम पाटील, आशिष गुंजर, दीपक भोसले, रमेश लोहार, हेमंत कोळी, साक्षी धनवडे, विमल कोगे आदी उपस्थित होते। दरम्यान नागरिकांना सकारात्मक निर्णय आणि उपाययोजना न दिल्यास येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप घेऊ शकतं। त्यामुळे प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे।